नमस्कार मंडळी, मी प्राची कृत्विक किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण पाहणार आहोत वरण। हे वरण थोडं वेगळं आहे, म्हणजे साधं पण वरण बनवतो खोबरं वगैरे घालून। हे थोडं कांदा वगैरे घालून मी बनवलेलं आहे, सो तुम्ही नक्कीच ट्राय करा। त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे डाळ शिजवलेली। मी मुगाची डाळ घेतली आहे, एक 3 ते 4 शिट्यांमध्ये शिजून झाली आहे ती। टोमॅटो बारीक चिरलेला छोटा टोमॅटो घेतला आहे, लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, हिंग, मीठ, हळद आणि जिरं आणि 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे। मी आधीच तापायला ठेवले, त्यात आपण घालूया जिरं। जिरं छान तडतडलं का त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालतोय। थोडंसं त्याला परतून घेऊया। जास्त नाही परतायचे, थोडेसे परतायचे आणि त्यात आता लसूण ठेचलेली घालूया। तुम्ही वाटलंच तर मिक्सरमध्ये पण ग्राइंड करू शकतात, पण मी शक्यतो असं ठेचूनच घालते, ते छान लागतं। म्हणजे असं दाताखाली ती लसूण येते ना थोडीशी, त्याची चव खूप छान येते। लसूण पण थोडी परतून घेतली आहे। यात आपण घालूया थोडंसं मीठ। मी शिजवताना पण आधी थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे जरा कमी घालते। हळद आणि मिक्स करूया। बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो परतला गेला पाहिजे, म्हणजे थोडासा नरम झाला पाहिजे। मी जास्त प्रमाणात वरण बनवत नाही आहे। ॲक्च्युली माझी 2 छोटी मुलं आहे, तर मी थोडंसं 1 वाटीभरच वरण बनवते आहे। तुमचं जर जास्त माणसं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे साहित्य घेऊ शकतात। कांदा टोमॅटो वगैरे तुम्हाला जास्त घ्यायला लागेल। आणि यस, कढीपत्ता असेल तर नक्की फोडणीमध्ये घाला, डाळ अप्रतिम होती, सो ते विसरू नका। आता टोमॅटो थोडा नरम झालेला आहे, आपण ह्यात घालणार आहोत डाळ घालून शिजवलेली आणि थोडंसं मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालूया आपण यात। आणि ह्यात 1 उकळी येऊ देऊया। तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी वरणला एक 5 ते 7 मिनिटामध्ये छान उकळी आलेली आहे आणि वरणची स्मेल छान दरवळलेली आहे, मस्त। आहा, अप्रतिम। आता या ठिकाणी आपण घालूया कोथिंबीर बारीक चिरलेली आणि सर्व करूया। मी साधं वरण पण लवकरच रेसिपी टाकेल साध्या वरणाची, पण हे पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी कशी झाली ती। बघू शकता मस्त कोथिंबीर घालून बनवले वरण। हां चला मग रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली ती, आणि मला सबस्क्राईब करायचं विसरू नका, रेसिपीला लाईक करायचं विसरू नका। धन्यवाद।